भारत देशाचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी शिष्टमंडळासोबत सदिच्छा भेट घेतली। उपराष्ट्रपती भवन येथील या भेटीत 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीदिनी चैत्यभूमी येथे उपस्थित राहावे अशी विनंती उपराष्ट्रपती महोदय यांना करण्यात आली। महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल पदावर असताना उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी अनेक वेळा चैत्यभूमीला भेट दिली होती। त्याच्या आठवणी आज ताज्या झाल्या असे म्हणत उपराष्ट्रपती महोदयांनी शिष्टमंडळाच्या विनंतीनंतर तात्काळ होकार दिला आणि यावेळी मुंबईत दादर येथे सुरू असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाबद्दल उपराष्ट्रपती यांनी शिष्टमंडळाकडे विचारणा केली। डॉक्टर बाबासाहेबांचे स्मारक कामाला अधिक गती यावी याकरिता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटीदरम्यान चर्चा करेन असा विश्वास दिला। पण खऱ्या अर्थाने जे आता मी जे काम बघितलेले आम्हाला इथे येऊन जवळजवळ वर्ष होऊन गेलेले, जी कामाची गती पाहिजे ती गती या ठिकाणी आम्हाला सर्वांना दिसून आलेली नाही। तर गती का न दिसून आली याचं कारण मी कॉन्ट्रॅक्टरला विचारल्यानंतर त्यांनी त्यात बरेच प्रश्न सांगितलेले आहेत की बाबा शासनाच्या वतीने जे कॉन्ट्रॅक्टरला जो दर दिला होता, ज्या टायमाला ते टेंडर भरण्यात आले होते त्या टायमाला मला वाटतं ब्रांचचा दर 850 रुपये होता आणि आज जवळजवळ 1600 ते 1700 रुपये ब्रांच 1 टन असं त्याची किंमत झालेली। खरं बघितलं तर जे दराची जी तफावत आहे त्या तफावतीच्या कारणानेच ह्या ठिकाणचे जे सुतार म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची नाराजी या ठिकाणी त्यांनी बोलून दाखवलेली। तफावत भरून काढून हा पुतळा लवकरात लवकर इंदू मिल या ठिकाणी बसवण्यात यावा यासाठी आम्ही सर्वजण आग्रहाची विनंती मुख्यमंत्री साहेबांना करणार आहोत। की ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो होतो त्यावेळेस आम्हालाच असं समजलं होतं की 2027ला तरी कमीत कमी हा पुतळा पूर्ण होईल, पण आज आम्ही जे मूर्तिकार आहेत राम सुतार यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं निदर्शनास येतं की 2027ला हा पुतळा पूर्ण न होता अंदाजे 2028ला पूर्ण होईल। पण तरी पण 2028ला जर हा पुतळा पूर्ण करायचा असेल तर ते कॉन्ट्रॅक्टर असतील, जे MMRDचे अधिकारी असतील, सुतार असतील, यांची समन्वयक बैठक घेऊन जो अडथळा त्यामध्ये निर्माण होणार आहे तो अडथळा जर दूर केला तरच 2028ला पुतळा पूर्ण होईल अशी माझी आशा आहे।